तर यावेळी दरम्यान झी 24 तासच्या बातमीचे विधानसभेतही पडसाद उमटलेत। विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला। हे सरकार शेतकऱ्यांचा जीव घेणार का असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोलेंनी विचारला। तर सरकार शेतकऱ्यांवर पुतना मावशीचं प्रेम करत असल्याचा टोला भास्कर जाधवांनी लगावला। हे सरकार काय शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी आलेलं आहे आणि म्हणून ह्या वेदना आणि शेतकऱ्याला न्याय मिळाव्यात ही अपेक्षा आमची विरोधी पक्षाची आहे। पण हे सरकार पळ काढते आहे, हे फक्त मूडवर लोकांसाठी काम करते आहे। मेगा इंजिनिअरिंग सारखा रेड्डी आंध्र प्रदेशचा कोण आहे त्याच्यासाठी हे काम करते आहे। त्यांचे जे काही मूडवर त्यांच्या बापाचे मित्र आहेत त्यांच्यासाठी काम करते आहे। अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे। आम्ही महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू देणार नाही। आम्ही ही लढाई शेवटपर्यंत लढू। हे सरकार किती शेतकऱ्यांच्या विरोधी आहे, हे सरकार किती शेतकऱ्यांच्या बद्दल कुठल्याही प्रकारची कणव नसलेलं शेतकरी आहे सरकार आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध आम्ही करतोच। माझे ज्येष्ठ सहकारी या संदर्भात बोलतीलच, पण आमची तुम्हाला देखील विनंती आहे की सरकार दिखाऊपणा करतंय, नाटकीपणा करतंय, पुतना मावशीचं प्रेम शेतकऱ्यांबद्दल व्यक्त करतंय। त्यांच्यावर तुम्ही विश्वास न ठेवता शेतकऱ्यांच्या बाजूने तुम्ही उभे राहावा अशी आमची विनंती आहे।